साकोली येथील भदंत प्रज्ञाज्योती बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने त्रिरत्न बुद्ध विहार येथे 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली। यामध्ये समता सैनिक दलातर्फे भंडारा गोंदिया जिल्ह्यातून भरपूर समता सैनिक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी पूर्ण संरक्षणाची जबाबदारी घेतली। पान, तंबाखू, गुटखा यांची तपासणी गेटवर केल्या जात होती, जेणेकरून बौद्ध धम्म परिषदेमध्ये कोणी व्यसन करून येऊ नये या उद्देश होता। या प्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे, राष्ट्रीय टॉप ऑफिसर गजेंद्र गजभिये, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, दीपक मेश्राम, बादशाह मेश्राम, ज्योती मेश्राम, प्रमिला कोठांगले, प्रज्ञा दिरबुडे, प्रमिला टेंभुरकर व इतरही मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। हे मी भंडारा जिल्ह्यातील आलेबेदर या ठिकाणी आहे। आलेबेदरमध्ये भाग पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषद असते आणि त्या 2 दिवसीय बौद्ध धम्म परिषदामध्ये समता सैनिक दलाचं फार मोठं काम असते, संरक्षणाची जबाबदारी असते आणि समता सैनिक दलाचा या ठिकाणी कॅम्प असतो। आणि या ठिकाणी आता समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल? एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल? मी दादासाहेब कोचे, राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल। दिव्यत्वाची जिथं प्रचिती तिथं कर माझी जुळती, असं एका संतांनी म्हटलेलं आहे। ज्यांनी प्रज्ञेची ज्योती जागवून त्या प्रज्ञाज्योती भंतेजींनी रानोमाळात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निर्जन वस्तीमध्ये माणसाचा मळा फुलवला। त्या प्रज्ञाज्योतीची आठवण म्हणून फाल्गुन पौर्णिमेला फार मोठा समुदाय 4-5 जिल्ह्यातून इथं येत असतो, पूर्ण विदर्भातून येत असतो आणि एक नवीन बौद्ध संस्कृती कशी असते, कशी असावी याचं प्रत्यक्ष दर्शन इथं या प्रवचनातून धम्मदेशनातून होत असते। तर असं हे स्थळ बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या 22 प्रतिज्ञांचं पालन व्हावं आणि हे बुरसटलेल्या विचारसरणीचे जे सणावळे आहेत त्या सणावळ्यांना एक नवीन दिशा देता यावी म्हणून प्रज्ञाज्योतीनं आपल्या काळामध्ये कार्यकाळामध्ये इथं फाल्गुन पौर्णिमेला हा बौद्ध संस्कृतीचा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। इथं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन होत असते। बौद्ध संस्कृतीची जडणघडण कशी व्हावी याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण या स्थळापासून आपल्याला शिकायला मिळते। गावोगावचे लोक येतात आणि बौद्ध धम्म कसं असावं, त्यांचं शिक्षण कसं असावं, जसं प्रज्ञाशील करुणा। प्रज्ञा म्हणजे काय? बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। प्रज्ञा म्हणजे विद्या। शिका, शिक्षण ग्रहण करा आणि पण शिक्षण ग्रहण केल्यानंतर जर नसेल तुमच्यात तर तुम्ही प्राप्त केलेलं जे शिक्षण आहे ते निरर्थक ठरेल। म्हणून त्याला शीलाची देखील गरज आहे। आणि एवढंच नाही तर करुणा देखील, करुणा इतरांमध्ये प्राणी मात्रांची भूतदया अंगी बांधावी यासाठी देखील बौद्ध धर्मामध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये याला महत्त्व दिलेलं आहे। पंचशील आपण धारण करता आलं पाहिजे। सर्वसामान्य उपासकांना याचं शिक्षण देता आलं पाहिजे। कमीत कमी हे जे 5 शील आहेत या शीलाचं आपल्याला पालन कसं करता येईल ह्याच्याकडे देखील विशेष स्वरूपानं महत्त्व हे दिलं पाहिजे आणि ह्यासाठी पंचशीलेचं देखील या ठिकाणी उजाळा केला जात असतो। एवढंच नव्हे तर कमीत कमी पानातिपाता वेरप्राणी शिक्का पदम समाद्वयामी असं जे बोललं जाते त्या प्राणीमात्रांची भूतदया आम्हाला अंगी बांधता आली पाहिजे। कारण आमच्या आश्रमतामध्ये जे काही पाळीव प्राणी आहेत त्यांची अवहेलना करतो, त्यांची विटंबना करतो, त्यांना मारझोड करतो, त्यांना आपण काही खाऊ घालत नाही किंवा ममतेचं समतेनं आपण त्याला वागणूक दिली जात नाही, ह्याचा बौद्ध धर्मामध्ये प्रामुख्याने विचार केलेला आहे। तर ही विचारसरणी जनमानसात कशी रुजवता येईल हे याच्याकडे देखील प्रामुख्यानं तथागतांनी लक्ष दिलेलं आहे। बाबासाहेबांना देखील या मातीमध्ये रुजलेला बौद्ध धम्म आहे, तो बौद्ध धम्म हे इथं आम्हाला प्रामुख्याने दिलेला आहे। एवढंच नव्हे तर त्यासाठी समाजामध्ये हा धम्म रुजता यावं आणि बाबासाहेबांची विचारसरणी जनमानसात आम्हाला रुजविता आली पाहिजे यासाठी समता सैनिक दल
हे दल हे दिलानी या दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये घरोघरी आणि प्रत्येक गावामध्ये हे समता सैनिक दल याचा प्रसार आणि प्रसार कसं होईल या दृष्टीने देखील विचार केला पाहिजे। गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, अशा प्रकारे चळवळीचं देखील अभ्यास आपल्याला करायचा आणि त्याचा प्रसार आणि प्रसार हे करणं आवश्यक आहे। तेव्हा मी या प्रसंगी एवढं बोलतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो। जय भीम। आपल्या या ठिकाणी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय स्टाफ ऑफिसर गजेंद्र गजबे साहेब आहेत। सर, मला हे सांगा की समता सैनिक दलाची काय भूमिका असते, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात ते एक संरक्षणाची जबाबदारी आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे। तर समता सैनिकाची भूमिका काय येते आणि काय जबाबदारी असतात आणि कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात? मी गजेंद्र गजबी, प्राचार्य गजेंद्र गजबी, राष्ट्रीय स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल। समता सैनिक दलाच्या माध्यमातून जिथे जिथे राष्ट्रीय कार्यक्रम घेतले जातात, मोठ्या स्तरावर परिषदा भरवल्या जातात, साहित्य संमेलन केलं जाते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पवनीला सुद्धा एक मोठा कार्यक्रम होत असतो आणि त्या सर्व कार्यक्रमाला संरक्षण म्हणून एकमेव ही संघटना म्हणजे समता सैनिक दल, बाबासाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दल धावून पडते आणि त्या प्रत्येक ठिकाणी ज्या अवाजवी गोष्टी चालत असतात त्या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी, त्यांना आळा घालण्यासाठी, त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी हा समता सैनिक दल कार्यरत असतो आणि सदैव कार्यरत राहत आलेला आहे। या ठिकाणी परमपूज्य भंते प्रज्ञाज्योती यांनी जी ज्योत पेटवून ठेवलेली आहे, या नागझिरा या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात गाजलेल्या चांगल्या रमणीय ठिकाणाची त्यांनी निवड केलेली आहे। आलेबदर इथे या ठिकाणी ते विसावले आहेत आणि जेव्हापासून त्यांनी या स्थळाची निर्मिती केली आहे तेव्हापासून इथे चांगला मेळावा भरतो, परिषद होत असते। विविध राज्यातून, विविध देशातून या ठिकाणी लोक येत असतात आणि या असंख्य लोकांना सेवा पुरवण्याचं काम फक्त आणि फक्त समता सैनिक दल या संघटनेकडे सोपवलेले आहे आणि ते संघटन अगदी चोखपणे ती जबाबदारी आपली पार पाडत असते। शेवटचा थेंब असेपर्यंत समता सैनिक दल या विभागातच नव्हे तर संपूर्ण ठिकाणी समता सैनिक दल सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे आणि ही धुरा समता सैनिक दलाने सक्षमपणे निभावलेली आहे।